नमस्कार, मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला ख्रिसमस स्पेशल रेसिपी कलकल्स किंवा याला कोरामोल्सी म्हणतात ते कसे बनवायचे ते मी आज आपल्याला दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आपण पहिल्यांदा रेसिपीला सुरुवात करूयात। कलकल्स बनवण्यासाठी मी इथे 1 वाटीवरून मैदा घेतलेला आहे, पाव वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, छोटी पाव वाटी भरून मी इथे तूप घेतलेला आहे, हे मेल्ट करून घेतलेला आहे, 1 अंड घेतलेला आहे, अर्धा कप दूध घेतलेला आहे, त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा भरून मी वेलची आणि जायफळची मिक्स पूड घेतलेली आहे, त्यासोबतच मी इथे पाव चमचाभर व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। आता आपण हे पहिल्यांदा सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात। आपण एक इथे परात घेतलेला आहे, त्यामध्ये मी पहिल्यांदा मैदा घालून घेते, त्यामध्येच मी रवाही घालून घेते, थोडंसं चवीनुसार मीठही घालायचं आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं असतं, त्यामुळे त्या पदार्थाची चव अगदी अप्रतिम अशी लागते। पिठी साखर वेलची पूड आणि जायफळची पूड, व्हॅनिला इसेन्स, आता आपण हे पहिल्यांदा असंच मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये मी 1 अंड फोडून घालणार आहे आणि दूध आपण आपल्याला लागेल तसं आपण दूध याच्यामध्ये घालून हे याचा डो तयार करून घेऊयात। कलकललाच कोरमोलास सुद्धा म्हणतात। ही ख्रिसमसची स्पेशल रेसिपी आहे। आता यामध्ये मी अंड फोडून घेते, आता हे आपण हातानेच असं मिक्स करून घेऊया। पहिल्यांदा तूपही आपण थोडंसंच आधी घालणार आहोत। हा पदार्थ तुम्ही स्नॅक्स म्हणूनही करून खाऊ शकता। आता थोडंसं दूधही मी यामध्ये घालते। मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, ते मी संपूर्ण नाही टाकत आहे, थोडंसंच आपण हे सुद्धा टाकायचं आहे। आणि आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो ना तशी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे आपल्याला। ही सुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल।
हे पहा, इथे आपला हा डो मळून झालेला आहे। आता आपण हा 5 ते 10 मिनिटं सेट व्हायला ठेवूयात झाकून। पुढची प्रोसिजर आपण नंतर बघूया। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण कलकल्स करायला घेऊयात। त्याआधी आपण पहिल्यांदा हे एकदा परत असे मळून घेऊयात आणि ह्याच्या असे छोटे छोटे बॉल्स करून घेऊयात आपण पहिल्यांदा। हे पहा, या साईजचे बॉल्स करून घ्यायचे। हे पहा, इथे आपले सर्व बॉल्स बनवून झालेले आहेत। आता आपण याचे कलकल्स कसे बनवायचे ते बघूयात। कलकल्स बनवण्यासाठी आपण ह्या कोंबचा किंवा फोर्कचा दोन्ही पद्धतीने आपण कलकल्स बनवू शकतो। मी दोन्ही पद्धतीने दोन्हीच्या सहाय्याने कसे बनवायचे कलकल्स ते दाखवते। पहिल्यांदा आपण कोंबने बनवूयात। हा एक बॉल असा घ्यायचा आणि असा हा पसरायचा, पसरट असा दाबून असा प्रेस करून असा करून घ्यायचा। त्यानंतर हलकेच आपण हे फोल्ड करत जायचं। त्यानंतर हा भाग इथे असा प्रेस करून स्टिक करायचा, चिटकवून टाकायचा। हे पहा असं। आता आपण फोर्कनेही करूया सेम प्रोसिजर। असा प्रेस करून घ्यायचं इथे पूर्ण आणि नंतर हे पहिल्यांदा आपण असं फोल्ड करून घ्यायचं, नंतर असं रोल करायचं। हे पहा, आणि हा भाग इथे प्रेस करून चिटकवायचा। हे पहा, आता आपण कोंबनेच करूया। कोंबच्या सहाय्याने डिझाईन याची खूप सुंदर दिसते फोर्कपेक्षा। हे पहा, पुन्हा असा बॉल्स हा इथे ठेवायचा, असं प्रेस करायचं, नंतर पहिल्यांदा फोल्ड करायचं थोडंसं, नंतर असं रोल करायचं। एकदम इझी रेसिपी आहे ही सुद्धा। आणि नंतर इथे प्रेस करून स्टिक करायचं। हे पहा, अशाच प्रकारे मी आता हे सर्व कलकल्स बनवून घेते।
इथे आपले हे सर्व कलकल्स बनवून तयार आहेत। आता आपण हे फ्राय करायला जाऊयात। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चला तर मग आपण हे पहिल्यांदा फ्राय करून घेऊयात। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे कढईमधलं। आता आपण कलकल्स फ्राय करून घेऊयात। हे आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम आता मी मीडियम केलेली आहे। हे पहा, अशा रंगावर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपण हे आता सर्व फ्राय करून घेऊयात बाकीचे। तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपण याला चमचा किंवा झारा लावायचा नाही। 1-2 मिनिटं ह्याला आपण फ्राय होऊ देऊया। त्यानंतर आपण हे हलवूया। कारण जर तुम्ही लगेच हलवलेत हे तर ते तुटू शकतात।
इथे आपले सर्व कलकल्स झाले आहेत बनवून। आता मी गॅस बंद करून घेते। इथे आपले कलकल्स खाण्यासाठी तयार आहे। पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन खमंग खुसखुशीत अशा नवनवीन रेसिपींसोबत। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।